तिकडे पुणे महानगरपालिकेसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। शिवसेनेसोबतची युती संपुष्टात आल्यानंतर भाजप स्वबळावर सगळीकडेच लढतोय। अशा परिस्थितीत सत्ता काबीज करण्यासाठी अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आले। यामुळे पुणेकरांना भाजपचा जाहीरनामा किती पटतो किंवा पचतो हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल। काय आहे या जाहीरनाम्यात आपण पाहूयात। मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करणार, ज्याला तुर्तास मिळाली मंजुरी। स्मार्ट सिटी योजना यशस्वीपणे राबवणार, पुण्याचाही समावेश या योजनेत झालेला आहे। विकास आराखड्याची अंमलबजावणी करणार, ज्याबद्दल गेले कित्येक वर्षांचं भिजत घोंगड आहे। PMRDAच्या माध्यमातून रिंग रोडची निर्मिती करणार। PMP बसेसची संख्या वाढवणार, कारभार त्याच्यात सुधारणा करणार। शहरभर BRT मार्गाचं जाळं उभारणार। 2 BRT मार्गांवर मोफत प्रवासाची सुविधा देणार। BRT मार्गावर AC बसेस सुरू करणार। पुण्याचं तापमान वाढतंय, 24 तास समान पाणी पुरवठा। नदी सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मुळामुठाचं सौंदर्यीकरण, यासोबतच झोपडपट्टीवासियांना हक्काचं घर, महिलांसाठी स्वच्छतागृह, प्रत्येक प्रभागात भाजी मंडई, योग केंद्र आणि अग्निशमन केंद्र। कोथरूडमध्ये शिवसृष्टीचा प्रकल्प पूर्ण करणार, अशी आश्वासनं पुणेकरांसाठी भाजपनं दिली।